हाय हॅलो नमस्ते. तुमच्या घरात पण कोणी शेपूची भाजी खायला कंटाळा करत असेल तर अशी शेपू फळं बनवून बघा. शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, त्याच्यात गव्हाचं पीठ टाकलं, त्याच्यात ओवा टाकला, जिरा टाकला, हळदी पावडर, वरून मीठ टाकलं चवीपुरते आणि त्याला चांगलं मळून घ्या. थोडंसं कडकच पीठ मळा, ते जास्त मऊ नको. आता आपण बघा मळून झालंय आपलं पीठ. आता त्याचे बारीक गोल गोल छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊ आपण. आता स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलंच होतं. स्टीमरला तेल लावून घेतले आणि त्याच्यात आता आपण हे सगळे शेपू फळं स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया. झाकण ठेवून 15 मिनिटापर्यंत तुम्ही ठेवा ते. आता आपले झालेत शेपू फळं. आता याला आपण फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी तेल घेतलं मी, त्याच्यात लसूण बारीक करून टाकला, त्याच्यात कढीपत्ता, जिरा, मोहरी सगळं गरम होऊ दिलं तेलात. त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी तीळ टाकली. तीळ पण तेलात चांगली परतून घ्या. त्याच्यानंतर थोडीशी मिरची पावडर आणि हळदी, आणि त्याच्यात आता आपण हे शेपू फळं फ्राय करून घेऊया. वरून थोडंसं मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून मी असे जाडसरच वाटून घेतलेले होते, ते टाकले आणि कोथिंबीर बारीक चिरून. एकदा नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा. नक्कीच आवडेल. आवडले तर लाईक शेअर करा.